हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. तर इथे सकाळी सकाळी पाऊस पडत आहे. मस्त असं शूट केलं पावसाचं. रिमझिम रिमझिम असा पाऊस पडतो, जास्त मोठासुद्धा नाही. आणि असा पाऊस पडत असताना आतमध्ये कधी कधी ना कामं करताना सुद्धा छान असं वाटतं. आणि कधीतरी पावसाचा कंटाळा येतो आणि कधी कधी मस्त असा पडतच राहावं असं वाटतं. तर इथे मस्त अशी टिफिनसाठी सुकी भाजी मी वरण्याच्या शेंगाची बनवते, सॉरी. आणि वरण्याच्या शेंगांना ना मार्केटमध्ये वालीच्या शेंगासुद्धा म्हणतात, आमच्याकडं वरण्याच्या शेंगा म्हणतात. चपट्या असतात, त्यामधून जे हे निघतात ना दाणे, ते खूप छान टेस्टी लागतात. तर ते मी शेंगा साफ करून घेतल्या आणि पटकन झटपट अशी वाफेवरच शिजून तयार होते ही भाजी. खूप टेस्टी लागते चपातीसोबत. तर कढईमध्ये तेल टाकलं, तेल चांगलं तापलं की मोहरी आणि जिरे टाकले आणि उभा चिरलेला कांदा चांगला तळून घेतला आणि त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट अशी ठेचून घेतली आणि ती टाकलेली आहे. एक टोमॅटो टाकला कट करून, बस. आणि त्यामध्ये हळद टाकली, मीठ टाकलं चवीनुसार आणि काळं मिरची पावडर जे असतं ना मसाल्याचं घरगुती, ते टाकलेलं आहे, बस. त्याने खूप छान अशी टेस्ट येते. आणि हे वालीच्या शेंगा मस्त अशा साफ करून घेतल्या होत्या, ते टाकून दिल्या धुवून आणि मग हलवून घेतलं आणि त्याला थोडंसं एक वाफेवरती शिजू दिलं. आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर असं कूट करून टाकलेलं आहे आणि मस्त अशी टेस्ट येते. याला थोडासा पाण्याचा शिपका मारायचा किंवा पाणी न टाकताच वाफेवरतीच ही भाजी मस्त अशी मऊ अशी शिजून जाते आणि झटपटसुद्धा तयार होते आणि मुलांनासुद्धा खूप आवडते. करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.